आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। काय की घरी बऱ्याच वेळा आजीबरोबर गप्पा होत असतात आणि मी तिला काय म्हटलं की आजी तू इतक्या छान छान रेसिपीज आत्तापर्यंत करून घातलेल्या आहेत आणि घरी चालूच असतात, तू करत असते म्हणणं तर मला त्या रेसिपी कुठेतरी लिहून ठेवायच्या आहेत। त्याच्यामुळे त्या एकदा लिहिल्या की कसं की म्हणजे त्याच्या प्रमाण त्याचं वगैरे व्यवस्थित राहील, आम्हाला करायला पण बरं पडेल। तर आजी मला म्हटली की प्रमाण वगैरे मी तुला सांगू शकत नाही रे की इतके चमचे हे ते, मी आपल्या अंदाजाने करते आणि त्याची आम्ही टेस्ट पण करत नाही। तुला तर माहीत आहे टेस्ट न करता मी करत असते जेवण आणि मला खूपच खरंच हॅट्स ऑफ टू दिस पीपल म्हणजे जे पण जे करतात घरी आपल्या आया जे पण करतात आणि अशा प्रकारे करतात की कुठलंही प्रमाण न वापरता हाताने केलेल्या गोष्टी इतक्या सुंदर लागतात त्या। यांच्याकडनं खरंच खूप प्रेरणा घ्यावीशी वाटते। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की या रेसिपीज आपण जॉट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत, कारण की आमची पद्धत म्हणजे आमची कॉलेजमधली पद्धत होती की आपण रेसिपी फॉलो करायची, ती बनवायची, मग ती टेस्ट करायची, मग त्यात काही कमी असेल त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करायच्या। या दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या पद्धती आहेत, पण दोघांचे प्लस मायनस पॉईंट आहेत। पण मला खरंच खूप प्रेरणा घ्यावीशी वाटते आणि घेतो मी नेहमीच यांच्याकडनं की अशा प्रकारच्या रेसिपीज न टेस्ट करता पण होऊ शकतात इतक्या सुंदर रेसिपीज। तर मंडळी आजच्या रेसिपीज आपण करणार आहोत, पण मी अर्थात त्या टेस्ट करून आणि माझ्या रेसिपीज आहेत त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टीचे कॉम्बिनेशन करून त्या करत असतो। तर या रेसिपीज आपण करणार आहोत आणि बाकीच्या गप्पा गोष्टी आपल्या किचनमध्ये होणारच आहेत। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। लेट्स गो टू किचन। मंडळी काहीतरी गोड खायची इच्छा होते खूप, त्याच्यामुळे आज आपण करणार आहोत चना डाळीची एक बर्फी करणार आहोत। पण नुसती बर्फी नाही ती, त्याचा लुकच एकदम वेगळा आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त असणार आहे, तुम्ही बघायला असते अर्थात। आणि दुसरी आपली रेसिपी असणार आहे ती रामदेव स्पेशल वेज शेफर्ड्स पाय। क्या बात आहे, वेगळीच रेसिपी आहे पण करायला इझी असतात आपल्या रेसिपी आणि टेस्टला पण मस्त असतात। त्याच्यामुळे आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत, ती आहे चना डाळीची बर्फी। आणि त्याच्या पहिले आपण साहित्य बघूया, नंतर पुढची कृती करूया। साखर, दूध, तूप, भिजवून वाटून घेतलेली चना डाळ, खवा, चॉकलेट, पिस्ते, चेरी, वेलची पूड आणि रंगीत साखरेचे दाणे जे रेडीमेड मिळतात, जे साखरेचे बॉल्स रेडीमेड मिळतात ते घेतलेले आपण। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि चना डाळ आपण साधारणपणे 3 ते 4 तास आपण पहिले भिजवून घेतलेले पाण्यामध्ये आणि त्याला वाटून घेतलेले। थोडीशी त्याला भरड वाटली आहे मी, कारण की जेव्हा आपण जी बर्फी बनवल्यानंतर जेव्हा ती खाऊ तेव्हा मला चना डाळीची त्याला टेस्ट छान लागली पाहिजे, म्हणून त्याला किंचित भरड आपण ठेवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण थोडं तूप टाकून बाकी चना डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। सगळ्यात आधी मी इथे काय करतोय की तूप आहे, छोटी वाटी असेल तर 1 वाटी आणि मोठी वाटी असेल तर अर्धा वाटी तूप ते घेतलेलं आहे। आणि मी आता काय करणार आहे, 1 वाटी चना डाळ ती याच्यात टाकणार आहे, 1 वाटी मोठी वाटी। याला आपल्याला आता व्यवस्थित त्याला मीडियम फ्लेमवर, मंद आचेवर, मध्यम आचेवरती आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि मी साखरेचा पाक वगैरे वेगळा काही करत नाही, मी साखर याच्यातच टाकणार आहे आणि त्याला थोडंसं सिंपल असं हे करणार आहोत, सिंपल करणार आहोत रेसिपी। इकडे मी पाणी ठेवलेलं आहे पण आत्ता मी गरम नाही करत आहे पाणी, थोडंसं हे एक परतल्यानंतर 5-7 मिनटं परतल्यानंतर तिकडे मी पाणी गरम करून नंतर चॉकलेट मेल्ट करणार आहे। तर मी टाकणार आहे साखर। तर 1 वाटी चना डाळ आणि 1 वाटी साखर आहे,
जर कमी करायची क्वांटिटी थोडीशी कमी पण करू शकता याच्यामध्ये 3/4 वाटी टाकायची, म्हणजे थोडीशी कमी आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेची क्वांटिटी ॲडजस्ट करा. याला आता आपल्याला भाजत राहायचं आहे, परतत राहायचं आहे 7-8 मिनटं. त्याचा किंचित रंग पालटेपर्यंत हे होईपर्यंत मी एक मोल्ड घेतलेला आहे इथे. अर्थात त्याला काय अशी काही मोल्डची जरूरत नाही आहे. जर प्लेटमध्ये तुम्हाला करायचं तर प्लेटमध्ये करा. आणि मी खाली फक्त खाली इथे मी सिल्वर फॉईल लावणार आहे, म्हणजे काय होईल की बर्फी काढताना व्यवस्थित ती निघेल. याला चला बॉटममध्ये खाली तळाशी आपण सिल्वर फॉईल लावून घेतलेली आहे. तर मी याच्यात खवा पण टाकणार आहे. खवा अर्धी वाटी आपण घेणार आहोत, ताजा खवा. आणि सगळीकडनं त्याला व्यवस्थित ते शिजेल असं करायचं आहे. पिस्ते आपण तोपर्यंत कट करून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे असले त्याच्यामध्ये की छान लागतं खायला, पण दिसायलाही छान दिसतात गोष्टी. आता घालूयात दूध. तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. डाळ पण त्यातली शिजेल आणि त्याचबरोबर दुधामुळे त्याला एक रिचनेस येणार आहे बर्फीला छान. आता हे इकडे आटतं आहे तोपर्यंत मी इथे पाणी गरम करून घेतो. हे कशासाठी तर मला हे चॉकलेट मेल्ट करायचं आहे. तर मी डबल बॉयलर जसं असतं ना पद्धत, म्हणजे गरम पाण्यामध्ये चॉकलेट एखाद्या काचेच्या भांड्यात आपण चॉकलेट ठेवतो आणि मेल्ट करून घेतो, त्याच पद्धतीने मी इकडे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. ह्याच्यात टाकणार होतो पण वेलचीची पूड, 1/2 टीस्पून वेलची पूड आपण यात घातलेली आहे. हे करताना थोडं बघायचं की खाली लागायला नको, कंटिन्यूस त्याला आपल्याला हलवायचं आहे, खाली चिटकायला नको, लागायला नको. आता थिक झालेलं आहे आणि जवळपास शिजलं पण आहे, चणा डाळ शिजली आहे. त्याचबरोबर आपण इथे चॉकलेट पण ठेवतोय, त्याला मेल्ट करून घेतोय चॉकलेटला. येस. आता मी इथे गॅस बंद करतोय आणि हे जे मिश्रण आहे ते मी या मोल्डमध्ये टाकतोय. हे आता मी व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि इकडे चॉकलेट पण मेल्ट होत आहे. आपण करतोय चणा डाळीपासून एक बर्फी, इंटरेस्टिंग बर्फी करतोय. आणि अर्थात चणा डाळ आणि चॉकलेट याचं कॉम्बिनेशन आहे, हे खूप मस्त आणि सिंपल रेसिपी आहे. आणि या इकडे मी चॉकलेट मेल्ट करायला ठेवलेलं आहे. गरम पाण्यामध्ये एक काचेचं बोल टाकून त्यात चॉकलेट मेल्ट करतोय. हे जे पिस्ते आहेत आपण जे स्लाइस केलेले आहेत ते मी आता इथे टाकणार आहे वरती. हे टाकून त्याला जस्ट आपण अशी लेवल करून घेऊ. आणि या मोल्डमध्ये खाली मी सिल्वर फॉईल लावली आहे, म्हणजे जेव्हा मला ही बर्फी काढायची आहे तेव्हा ती व्यवस्थित निघेल, काढताना त्रास होणार नाही त्या दृष्टीने मी इथे त्याच्यामध्ये सिल्वर फॉईल लावलेली आहे. आणि मी इथे आता हे चॉकलेट ऑलमोस्ट मेल्ट झालेलं आहे. हे डार्क चॉकलेट आपण घेतलेलं आहे. आता मोठ्या स्लॅब मिळतात अर्ध्या किलोच्या, पण तेवढ्या दरवेळी एखाद्या रेसिपीसाठी आपलं आणणं होत नाही. तर तेव्हा जे डार्क चॉकलेट मिळतात, डार्क चॉकलेट पण मिळतात, तर ते डार्क चॉकलेट तुम्ही वापरलं तरी चालेल. त्याला फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे फक्त, बस. त्यात टाकायचं काहीच नाही आपल्याला. आणि मी हे चॉकलेट आता काढून घेणार आहेत. चॉकलेट मी फक्त पसरून घेतोय. मला एक कोटिंग हवं आहे चॉकलेटचं याच्यावरती, तर ते दिसायला छान दिसेल बर्फी. मुलांना पण जास्ती अपील होईल, आवडेल. आणि मी आता काय वापरतोय,
ह्या ज्या गोळ्या आहेत आता नॉट नेसेसरी की म्हणजे हा रेसिपीतला ॲक्च्युअली भाग नाही, हा गार्निशिंगचा भाग आहे. जर हा नसेल तरी नो प्रॉब्लेम, तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका वरती किंवा आता सिल्वरच्या गोळ्या मिळतात, काही साखरेच्या, काही गोल्डन मिळतात किंवा काही नाही तर ड्रायफ्रूट मी म्हटल्याप्रमाणे ते टाका, तर जे काय असेल ते. पण मी हे जे माझ्याकडे आता अवेलेबल आहे तर मी इथे कलर्ड शुगरच्या गोळ्या याच्यात टाकणार आहे त्याच्यावरती. आणि मी काय करणार आहे, याला मला सेट करून घ्यायचं आहे, मला याला थंड करून घ्यायचं आहे. एक अर्धा तास मी याला पहिले थंड होऊन दिलं असंच रूम टेम्परेचरवर आणि नंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे 1-2 तास. त्याच्यानंतर मी याला कट करणार आहे. कट करताना काळजी घ्यायची की पहिले साईड्स मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, नंतर काढायचं आहे आणि नंतर कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे मी करून घेणार आहे थंड करून. मी आता हे याचे पीसेस कट करून त्याच्यावर चेरीचे गार्निश करणार आहे. हे मी सगळं करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चणा डाळ बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: साखर, दूध, साजूक तूप, खवा, भिजवून वाटलेली चणा डाळ, चॉकलेट, पिस्ता, चेरी, वेलची पूड आणि रंगीत साखरेचे बॉल्स. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी भिजवून वाटलेली चणा डाळ घालून ती भाजून घ्यावी. त्यामध्ये 1 वाटी साखर, अर्धी वाटी खवा, दूध आणि वेलची पावडर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. दुसऱ्या फ्रायपॅन मध्ये डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. ट्रे मध्ये फॉइल पेपर ठेवून त्यावर शिजलेलं चणा डाळीचं मिश्रण काढावं. त्यावर पिस्त्याचे तुकडे आणि मेल्टेड चॉकलेटचा लेअर द्यावा. त्यावर रंगीत साखरेचे बॉल्स घालून हा ट्रे फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवावा. थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे तुकडे करून चेरीजचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता वेळ आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. पुढची रेसिपी आहे आपली रामदेव स्पेशल व्हेज शेफर्ड पाय. आता बेसिकली काय प्रकार, शेफर्ड पाय हा ॲक्च्युली इंग्लिश प्रकार आहे. शेफर्ड्स पाय म्हणजे लॅम्ब म्हणजे बकरीपासून ॲक्च्युली तो बनतो, त्याच्या मीटपासून म्हणजे. पण आपण व्हेज करणार आहोत, याच्यामध्ये भाज्या वापरणार आहोत. आणि याच्यात युजली काय असतं की एक स्टफिंग त्याचं तयार होतं, जे नॉनव्हेज स्टफिंग असतं ते त्याच्यामध्ये ग्रीन पीज आणि गाजर वगैरे टाकून ते स्टफिंग करतात. टोमॅटो बेसमध्ये ते स्टफिंग असतं आणि त्याच्यावरती उकळलेला बटाटा, स्मॅश पोटॅटो जो असतो, मॅश पोटॅटो, त्याच्यावरती पाईप करतात आणि नंतर बेक करतात. प्रोसेस आपण साधारणपणे तीच ठेवतो आहे, फक्त साहित्य आणि त्याचं जे स्टफिंग आहे ते आपण थोडंसं हेल्दी करणार आहोत. त्याच्यामध्ये मूग वापरणार आहोत आपण, काही कॉर्न्स वगैरे वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघू, नंतर प्रोसेस आपण काय करायची ती आपण नंतर बघणारच आहोत. इथे आपण व्हेजिटेबल स्टॉक घेतलेला आहे, दूध आहे, टोफू घेतलेला आहे, उकळून घेतलेला बटाटा आहे, टोमॅटोची प्युरी आहे, मटरचे दाणे आहेत, नंतर आपण हे घेतलेले आहेत कॉर्नचे दाणे आहेत घेतलेले आहेत, कांदा आहे, ब्रेड क्रम्स आहेत, बटर, बेबी कॉर्न, गाजर, उकडून घेतलेले मूग आहे, ड्राईड हर्ब्स, थाईम किंवा ऑरेगानो कुठलेही चालेल हर्ब. मी इथे ड्राईड मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत. नंतर इथे मी घेतलेलं रामदेव स्पेशल जिराची पूड घेतलेली आहे. नंतर सेलरी, लसूण, मीठ, रामदेव स्पेशल काश्मीर रेड चिली घेतलेली आहे आणि काळी मिरी पूड. आणि स्टफिंगसाठी आपण इथे सुरुवात करूया. थोडंसं मी तेल घालून नंतर या बाकीच्या गोष्टी परतून घेणार आहे छान. 2 ते 3 चमचे तेल. तर आपण इथे लसूण घालणार आहोत. तर आपण लसूण घेतलेलं, त्याला काय आपल्याला ब्राऊन करायचं नाही, त्याला कलर द्यायचा नाही, आपल्याला जस्ट थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण. आणि त्यात कांदा घालतोय आपण आणि इथे घालतोय सेलरी. सेलरी एक मध्यम स्टॉक असतो तो घेतलेला आहे मी, तो चिरून घेतलेला आहे. याला परतून घेतोय आपण. मक्याची जी दाणे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे टोफू आहे तो पण कट करून घेतो. टोफू आता हे काय आहे, तर हे एक प्रकारे आपण जसं दुधापासून करतो तसं सोयाबीन्सपासून केलेलं एक पनीरच आहे. पण सोया पनीर ज्याला आपण म्हणू, सोयाबीन्स असतात त्याला प्रोसेस करून त्याच्यापासून केलेले हे सोया पनीर आहे. टोफू हे पीसेस कट करून घेतलेले आहेत आपण. आता इथे मी टाकणार आहे गाजर. पर्टिक्युलर काही प्रपोर्शन मी टाकत नाही आहे, साधारणपणे सेम क्वांटिटी भाजीची जी घेतली आहे ती सगळी सेम क्वांटिटी टाकतोय मी. आपण बेबी कॉर्न टाकलेले आहेत आणि आपण टाकतोय मटार. हे सगळं टाकलेलं आहे. सेलरीमुळे त्याचा फ्लेवर वेगळा आलेला आहे. त्याचा जो फ्लेवर मला ऑलरेडी त्याचा जाणवतो आहे, कारण सेलरी आणि गार्लिक याचा फ्लेवर
याच्या परतल्यानंतरचा जो सुवास येतोय तो मला मस्त येतोय, चला छान वाटतंय. आणि आता आपण हर्ब्स सगळे शेवटी टाकणार आहे. मूग उकडलेले आहेत, आधी भिजवून घेतलेले 15-20 मिनटं आणि त्याला आपण त्याला जस्ट 10 मिनटं त्याला उकळून घेतलेले आहेत. आता टाकणार आहोत आपण रामदेव जिरा पूड 1 टीस्पून आणि अर्धा टीस्पून रामदेव काश्मीरी चिली पावडर आणि आपण टाकणार आहोत काळी मिरी पूड 1/4 टीस्पून. एक 3 चमचे टोमॅटो प्युरी, व्हेजिटेबल स्टॉक. याला एक 2-3 मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी त्याच्यातलं आटलं पाहिजे त्याच्यातलं. आणि बाकी आपण हर्ब्स वगैरे टाकणार आहोत. आता आपण टाकूया टोफू. इथे जे आहेत हर्ब्स, मिक्स हर्ब्स, तर याला आपल्याला साधारणपणे एक 2-3 मिनटं आटवून घ्यायचं आहे. यातलं पाणी रिड्यूस झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर गाजर आहेत एस्पेशली ते शिजतील. आपण रामदेव स्पेशल व्हेज शेफर्ड पाय तयार करतोय. त्याच्यासाठी आपण जी भाजी आहे ती छान परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या जे साहित्य आहे ते सगळं टाकून घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि इथे मी बटाटा इथे मॅश करून ठेवलेला आहे उकडून घेऊन. आणि हे मिश्रण पण 2 मिनटानंतर मी बंद करणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटाटा. आता मी याच्यावर का टाकतोय हे, तर मला हा पायपिंग करायचं आहे. म्हणजे पायपिंग म्हणजे हे पायपिंग बॅग वापरून मी याच्यावरती स्टफिंग वरती बटाट्याचं करणार आहे. त्याच्यासाठी थोडं सॉफ्ट पाहिजे बटाटा, सॉफ्टनेस त्याला यायला पाहिजे, नरमपणा यायला पाहिजे, म्हणून थोडं दूध टाकतोय आणि 1 चमचा बटर टाकणार आहे मी. आता जर तुम्हाला याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहे मी थोडं. याच्यामध्ये थोडासा अजून फ्लेवर पाहिजे असेल तर जायफळाची पूड पण तुम्ही टाकू शकता. त्यांनी पण एक त्याला छान फ्लेवर येतो. हा इथे गॅस बंद करतोय मी. मिश्रण तयार आहे आपलं. हे मिश्रण मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे. म्हणजे याच बोलमध्ये आपण बेकिंग पण करणार आहोत. तर या बोलमध्ये मी काढून घेतोय मिश्रण. बटाटोला मिक्स करून घेतलेलं आहे. बटाट्याला दूध टाकल्यामुळे सॉफ्ट झालेला आहे बटाटा. आता इतर वेळी जेव्हा आम्ही नॉनव्हेज पाय करतो तेव्हा याच्यामध्ये आम्ही अंडं पण टाकतो, एग योक टाकतो, म्हणजे थोडं थंड झाल्यानंतर. तर बटाटा पण तयार आहे. बटाट्याचं एकदम सॉफ्ट आणि छान झालं आहे बघा. आता हे पायपिंग बॅग आहे माझ्याकडे आणि हे दिसायला छान दिसतं म्हणून हे करतोय. पण इतर वेळी पायपिंग बॅग नसेल तर चमच्याने त्याला पसरून केलं तरी चालेल. आता एक इथे आपण रेसिपीमध्ये लसूण वापरला, त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली की कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं की पंचायत की लसूण आपल्याकडे घरी असतो पण मग तो प्रत्येक वेळी भाजी करताना प्रत्येक सोलून करायला लागतो आपल्याला, कारण की मग ते खराब होतं असं वाटतं आपल्याला. पण एक आयडिया करू शकतो आपण, म्हणजे एकदम सोपी आहे गोष्ट, की ती सोलून आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याने लसूण खराब होत नाही. साधारणपणे एक 10-12 दिवस तरी झालं तर व्यवस्थित राहतो. हे टाकलेलं आहे आपण. आणि वरती आपण थोडं असेल तर ब्रेड क्रम्ब टाकायचं आहे, म्हणजे रंग त्याला छान येईल बेकिंग होताना. आणि वरती थोडंसं बटर घालायचं. बस. तर मंडळी हे पायपिंग करून झालेलं आहे. याला आपल्याला फक्त बेकिंग करायचं आहे. 15 ते 20 मिनटं बेकिंग करायचं आहे 180 डिग्रीजवर. आणि गरमागरम काढायचं आणि सर्व करायचं. दॅट्स इट. हां, तर मी हे बेकिंग करून घेतो. याला रंग छान येईपर्यंत, गोल्डन रंग येईपर्यंत बेकिंग करणार आहे मी. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल वेज शेफर्ड्स पाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोफू, दूध, वाफवलेले मटार, व्हेजिटेबल स्टॉक, उकडून कुस्करलेला बटाटा, टोमॅटो प्युरे, मक्याचे दाणे, कांदा, बटर, ब्रेड क्रम्स, उकडलेले मूग, गाजर, बेबी कॉर्न, ड्राईड मिक्स्ड हर्ब्स, रामदेव स्पेशल जिरा पावडर, सेलरी, लसूण, काळी मिरी पूड, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, सेलरी, मक्याचे दाणे, गाजर, बेबी कॉर्न, मटार,
आणि उकडलेले मूग घालावेत। या मिश्रणामध्ये रामदेव स्पेशल जिरा पूड, अर्धा चमचा रामदेव स्पेशल काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा काळी मिरी पूड, 3 चमचे टोमॅटो प्युरे, व्हेजिटेबल स्टॉक, टोफूचे तुकडे, मिक्स्ड हर्ब्स घालून मिश्रण आटवून घ्यावं। या मिश्रणामध्ये पुन्हा 1 चमचा टोमॅटो प्युरे एकजीव करून ते मिश्रण एका बाउल मध्ये काढावं। फ्राय पॅन मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये दूध, 1 चमचा बटर आणि मीठ घालून ते एकजीव करून घ्यावं। हे शिजवून घेतलेलं बटाट्याचं मिश्रण पायपिंग बॅग मध्ये घालावं। या पायपिंग बॅगच्या सहाय्याने या बटाट्याच्या मिश्रणाचा थर भाज्या आणि टोफूच्या मिश्रणावर घालावा। त्यावर ब्रेड क्रम्स आणि बटर घालावं। हे मिश्रण 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हन मध्ये बेक करून डिश सर्व्ह करावी। कधी कधी ना आपल्याला कंटाळ येतो आणि मुख्य म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट एखादी घडलेली असते त्याचा आपल्याला उगीच स्ट्रेस होतो। अशा वेळी माझ्यासमोर असं काही झालं ना मला, तर मी काय करतो, किचनमध्ये जातो, मस्त गाणे लावतो आणि अर्थात म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये भरपूर भाज्या ठेवलेल्या असतात आणि एखादी रेसिपी बनवायला चालू करतो। म्हणजे अशी ठरवून नाही की हे करायचं असं नाही, आता समोर हे आहेत, हे साहित्य मांडलेलं आहे, यातनं आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीने एखादी रेसिपी करतो आणि ती बेस्ट पॉसिबल कशी करता येईल याचा प्रयत्न करतो। आणि सगळं हे घडत असताना जिथपर्यंत डिश तयार होते ना तिथपर्यंत तो स्ट्रेस जो आहे तो कुठल्या कुठे निघून जातो। तर मंडळी 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक उगीच टेन्शन घ्यायचं नाही उगीच जास्तीचं, आणि जर टेन्शन जरी आलं तरी किचनमध्ये जायचं आणि काहीतरी मस्त बनवायचं, सगळा स्ट्रेस निघून जातो, खूप मजा येते। आजच्या रेसिपीज पण ट्राय करा। या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर। आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com। मंडळी आजचा एपिसोड संपतोय, पण पुढच्या आठवड्यात आपली परत भेट होणार आहे आणि परत 2 आणखीन इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला। तोपर्यंत काय करायचं आहे, यू आर राईट, मस्त खा आणि स्वस्त राहा। नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी, हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे।